आताची सर्वात मोठी बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला भीषण अपघात झालाय। या अपघातात अजित पवारांसह एकूण 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। अजित पवारांच्या अपघाताची बातमी समोर येताच महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे। अनेक नेते बारामतीच्या दिशेने रवाना झाले। अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर होते। जिल्हा परिषद निवडणुकीनिमित्त त्यांच्या सभा आयोजित केल्या होत्या, पण मुंबईत ते बारामती हा प्रवास त्यांच्या आयुष्याचा अखेरचा प्रवास ठरलाय। मिळालेल्या माहितीनुसार अजित पवारांच्या विमानाने सकाळी 8:10 मुंबईतून टेक ऑफ केलं होतं। हे विमान 40 मिनिटात बारामती विमानतळावर पोहोचलं। यावेळी लँडिंग करत असताना अखेरच्या क्षणी अनर्थ घडला आणि पायलटने सुरक्षित लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना अपयश आलं। यानंतर हे विमान धावपट्टीवरून काही अंतर दूर जाऊन क्रॅश झाले। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमान लँडिंगच्या स्थितीत असताना वैमानिकाने सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, मात्र त्याच निर्णायक क्षणी विमानात तांत्रिक बिघाड उद्भवला। लँडिंग दरम्यान विमानावरील नियंत्रण पूर्णपणे सुटल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। तांत्रिक त्रुटीमुळे विमानाने दिशा बदलली असावी किंवा इंजिनमध्ये काही समस्या निर्माण झाली असावी अशी दाट शक्यता वर्तवण्यात येते। अपघात नेमका कशामुळे झाला याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाहीये। याबाबत सध्या तपास सुरू असून तांत्रिक बिघाड, हवामान आणि इतर कारणांचा सखोल अभ्यास केला जातोय। ब्लॅक बॉक्स हाती आल्यानंतरच या अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होणार असल्याचं तपास यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात असून अजितदादांच्या अकालन निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। अजित पवार हे 66 वर्षाचे होते। राज्याच्या राजकारणात मागील 40 वर्षांपासून अजित पवार यांचा वावर होता। धडाकेबाज निर्णय घेण्याची क्षमता, रोखठोक भाष्य यामुळे अजित पवार चर्चेत राहिले होते। वृत्तसंकलन विभाग, एव्ही न्यूज, नाशिक।